प्रश्न पहिला. महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य मगरीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक ब. ताडोबा हे अभयारण्य मगरीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न दुसरा. कोकण गांधी कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक क. आप्पासाहेब पटवर्धन. महाराष्ट्रातील अंतिम जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक ड. पालघर. प्रश्न क्रमांक 4. बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ कोणत्या प्राचीन भाषेत आहेत? पर्याय क्रमांक अ. पाली. प्रश्न क्रमांक 5. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? पर्याय क्रमांक क. वैतरणा ही सर्वात जास्त लांबीची नदी आहे. प्रश्न क्रमांक 6. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण होते? पर्याय क्रमांक अ. कर्नल जे.के. बजाज. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात जास्त विहिरींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक ड. अहमदनगर या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरीची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 8. नारळ उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे? पर्याय क्रमांक ड. नारळ उत्पादनात भारताचा क्रमांक 3रा आहे. प्रश्न क्रमांक 9. तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे? पर्याय क्रमांक अ. तापी नदीचे उगमस्थान मध्य प्रदेश येथे आहे. प्रश्न क्रमांक 10. बालबोध लिपीत छापण्यात आलेले पहिले मराठी पुस्तक कोणते? पर्याय क्रमांक ड. पंचोपाख्यान. प्रश्न क्रमांक 11. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीसाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली? पर्याय क्रमांक क. कपूर आयोग. प्रश्न क्रमांक 12. हिंदू या दैनिकाचे संस्थापक व संपादक कोण होते? पर्याय क्रमांक अ. जी. सुब्रमण्यम अय्यर. प्रश्न क्रमांक 13. समुद्र सपाटीपासून महाबळेश्वर किती उंच आहे? पर्याय क्रमांक ब. 1438 मीटर. प्रश्न 14. ज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? पर्याय क्रमांक ड. वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 15. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक अ. महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 16. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक क.
लखनौ. प्रश्न क्रमांक 17. गोंदिया जिल्हा केव्हा निर्माण झाला? पर्याय क्रमांक ब. 1 मे 1999 मध्ये गोंदिया हा जिल्हा निर्माण झाला. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? पर्याय क्रमांक ब. श्री प्रकाश. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील फक्त महिलांसाठी सुरू केलेला पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? पर्याय क्रमांक अ. जिजाबाई साखर कारखाना. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील कोणत्या नदीस भाग्यविधाता म्हटले जाते? पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्रातील कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यविधाता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सिंचन क्षमता जास्त आहे? पर्याय क्रमांक ड. महाराष्ट्रात सिंचन क्षमता भंडारा या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात कोणत्या माशाची मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते? पर्याय क्रमांक क. बोंबील. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक क. बीड. प्रश्न क्रमांक 24. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक ड. डॉक्टर स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 25. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? पर्याय क्रमांक क. राष्ट्रपती.